नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण मिरची शेतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मिरची हे आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचं पीक आहे, हे वेगळ्याने सांगायला नको. हिरवी मिरची असो किंवा सुक्या लाल मिरच्या, बाजारात त्याची मागणी कायम असते. आणि जर योग्य पद्धतीने आणि नियोजनाने शेती केली ना, तर यातून खूप चांगला नफा मिळू शकतो. चला तर मग या फायदेशीर प्रवासातील प्रत्येक बारकावा आपण समजून घेऊया. आजच्या या सादरीकरणात आपण एका यशस्वी पिकाचा संपूर्ण प्रवास अगदी सुरुवातीपासून पाहणार आहोत. पूर्वतयारी, रोपवाटिका, खत आणि पाणी व्यवस्थापन, त्यानंतर तण आणि कीड नियंत्रण आणि शेवटी काढणी व साठवणूक, ह्या सर्व टप्प्यांवर आपण क्रमाने चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापासून, ती म्हणजे पूर्वतयारी. मिरची लागवडीसाठी जमिनीची निवड आणि हवामान हे दोन घटक खूप निर्णायक असतात. सर्वात आधी जमिनीची निवड. हलकी ते मध्यम काळी जमीन मिरचीसाठी उत्तम मानली जाते. आणि यातला एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा म्हणजे जमिनीचा सामू म्हणजेच पीएच पातळी 6 ते 7.5च्या दरम्यानच असली पाहिजे. याच पातळीवर पिकाची मुळं जमिनीतली अन्नद्रव्य अगदी वेगाने आणि सहजतेने शोषून घेतात. आता पाणी न साचणारी जमीनच का निवडायची? कारण जर जमीन जड असेल आणि त्यात पाणी साठून राहत असेल तर मिरचीच्या मुळांची कूज होण्याची शक्यता खूप वाढते. मुळांना श्वासच घेता येत नाही. त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा असणे हा यशस्वी मिरची शेतीचा खरा पाया आहे. हवामानाबद्दल बोलायचं झालं तर मिरची हे उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगलं वाढणारं पीक आहे. साधारण 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान याच्या वाढीसाठी एकदम योग्य मानलं जातं. पण लक्षात ठेवा, खूप कडाक्याची थंडी किंवा अतिवृष्टी या पिकासाठी नक्कीच हानिकारक ठरू शकते. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. थेट शेतात बिया टाकण्यापेक्षा आधी सुदृढ रोपवाटिका कशी तयार करायची आणि मग लागवड कशी करायची ते आपण पाहूया. लागवडीपूर्वी बियाणांची निवड हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. चांगल्या दर्जाचे आणि रोगमुक्त बियाणे निवडले की उत्पादनात मोठा फरक पडतोच. स्थानिक हवामान आणि मागणीनुसार जातीची निवड करावी. रोपवाटिका तयार करण्यासाठी भुसभुशीत मातीत शेणखत मिसळून वाफे तयार करावेत. आणि हो, बियाणे पेरण्यापूर्वी त्यावर बीज प्रक्रिया नक्की करा, ज्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव सुरुवातीलाच कमी होतो. मग बियाणे पेरून हलक्या हाताने पाणी द्यावे. यानंतर साधारण 25 ते 30 दिवसात ही रोपे लागवडीसाठी पूर्णपणे तयार होतात. ज्यावेळी या रोपांची उंची 10 ते 15 सेंटीमीटर इतकी होते ना, तेव्हा समजून जा की ती मुख्य शेतात स्थलांतरित करण्यासाठी अगदी परिपूर्ण आहेत. रोपे मुख्य शेतात लावताना काही अंतर पाळणं खूप गरजेचं आहे. 2 ओळींमध्ये 45 ते 60 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 30 ते 45 सेंटीमीटर अंतर ठेवणं आवश्यक आहे. असं केल्यामुळे काय होतं? प्रत्येक रोपाला वाढीसाठी मोकळी जागा मिळते आणि अन्नद्रव्यांसाठी त्यांच्यात आपापसात स्पर्धा होत नाही. चला, रोपे तर लागली. आता आपला तिसरा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे पिकाचं खत आणि पाणी व्यवस्थापन. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी संतुलित खतांचा वापर खूप महत्त्वाचा आहे. सेंद्रिय खताचा वापर हमखास करा. लागवडीपूर्वी शेणखत किंवा कॉम्पोस्ट खत जमिनीत नक्की मिसळा. माती परीक्षणानुसार नत्र, स्फुरद आणि पालाश यांचं संतुलित प्रमाण द्या. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, फुलधारणा हा पिकाचा महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात फुलगळ थांबावी आणि उत्पादन वाढावे म्हणून सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी हमखास करावी. पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मिरचीला जास्त पाणी दिलं तर मुळे कुचतात आणि कमी पाण्याने वाढ खुंटते. यावर एक जालीम उपाय म्हणजे ठिबक सिंचन. यामुळे रोपाला थेंब थेंब आणि नेमके गरजेपुरतेच पाणी मिळते. पाण्याची तर बचत होतेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पादनही वाढतं. आता जोमाने वाढत असलेल्या पिकाचं संरक्षण करणं आलं. म्हणून आपला चौथा टप्पा आहे तण आणि कीड नियंत्रण. शेतात तण वाढलं की ते मुख्य पिकाच्या अन्नावर आणि पाण्यावर स्पर्धा सुरू करतं. यावर मल्चिंग म्हणजेच आच्छादन तंत्रज्ञान हा एक अत्यंत प्रभावी बचाव आहे. यामुळे तणाला अजिबात सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यांची वाढ खुंटते आणि जमिनीतील अमूल्य ओलावा तसाच टिकून राहायला मदत होते. पिकावर सतत बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. थ्रेप्स, मावा, पांढरी माशी या किडी सामान्यतः दिसतातच. आणि करपा, मूळकूज असे रोगही डोकं वर काढू शकतात. यासाठी योग्य वेळी कीडनाशक आणि बुरशीनाशक फवारणी करावी. आणि हो, शक्य असल्यास सेंद्रिय उपायांचा वापर करावा, जसं की नीम तेलाची फवारणी. हे पिकाच्या संरक्षणासाठी खूप प्रभावी ठरतं. आणि आता येतो आपला पाचवा आणि सगळ्यात आनंदाचा टप्पा, योग्य काढणी आणि साठवणूक. सगळ्या कष्टाचं फळ आता हाती येणार असतं. मिरचीची काढणी योग्य वेळी करणं अत्यंत आवश्यक आहे.
आता बाजारात मागणी कशाची आहे? जर हिरव्या मिरचीची मागणी असेल तर फळे पूर्ण वाढलेली पण अजून कच्ची असतानाच तोडणी करावी लागते. आणि जर तुम्हाला सुक्या लाल मिरच्या विकायच्या असतील तर फळे झाडावरच पूर्णपणे लाल झाल्यावर मग त्यांची काढणी करतात. काढणी करताना फळांना काहीही इजा होणार नाही याची खूप काळजी घ्या. त्यानंतर आकार आणि दर्जानुसार त्यांचं योग्य वर्गीकरण करा. सुक्या मिरच्या असतील तर त्या उन्हात व्यवस्थित कडकडीत वाळवून साठवा. असं नीट नियोजन केलं आणि बाजाराची मागणी लक्षात घेतली तर तुम्हाला सर्वोच्च आणि प्रीमियम भाव मिळवणं नक्कीच शक्य होतं. शेवटी या संपूर्ण माहितीचा निष्कर्ष काय निघतो? तर मिरची शेती ही मेहनतीची असली तरी योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेळेवर कामे केल्यास ती खऱ्या अर्थाने हमखास नफा देणारी शेती ठरू शकते. मातीची तपासणी, योग्य बियाणे, संतुलित खत आणि कीड नियंत्रण यावर भर दिला की यश तुमच्या हातातच आहे. आज आपण माती परीक्षण, ठिबक सिंचन, मल्चिंग अशा अनेक आधुनिक पद्धतींचे फायदे पाहिले. आता थोडा विचार करा. येणाऱ्या हंगामात जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी यापैकी कोणता नवीन तांत्रिक बदल स्वीकारला जाईल? याच एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुढील वेळी अशाच एका माहितीपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.